कोर्टापुढे हजर केलं होतं. हजर केल्यानंतर सरकार पक्षातर्फे त्यांना 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती. त्याच्यानंतर मी कोर्टापुढं असं सांगण्यात आलं की कमीत कमी, कारण तो ऑलरेडी तपासातच आहे, त्याच्यामुळे कमीत कमी पोलीस कस्टडी त्यांना द्यावी. तर त्यांना 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. त्यांना पुढील तपास करण्याचा आहे आणि ह्याच्यामध्ये अजून कोण इन्व्हॉल्व्ह आहे का, आणि अजून ह्याच्यामध्ये कागदोपत्री पुरावे आहेत का, काय अजून किती आरोपी आहेत, ह्याच्यासाठी असे करता त्यांनी पोलीस कस्टडी मागितलेली. याच्यामध्ये आतापर्यंत तपासामध्ये तपास हा एसडीपीओ करत आहेत, एसडीपीओ फलटण. एक आरोपी प्रशांत बनकर जो सिव्हिलियन आहे त्याला अटक झालेली आहे, त्याला कोर्टात प्रोड्यूस केला असता. 28 तारखेपर्यंत माननीय कोर्टाने त्याचा PCR आमच्याकडे दिलेला आहे. दुसरा जो पहिला आरोपी आहे म्हणजे PSI बदने, त्याच्या तपासाकरता त्याला अटक करणं बाकी आहे, तो फरार आहे. कोणी तिला प्रवृत्त केलं, एवढा छळ केलाय का, आणि त्यात तिने हातावरच लिहिलेलं आहे. सर्वप्रथम त्या दृष्टीने तपास सुरू आहे. आता इतर सगळे जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह तिचे तर हे सगळ्या तपासाचा पुढचा भाग आहे. प्रायमा फेशी आमचे 2 टार्गेट आहेत. तिने दिलेलं जे हातावर लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट आरोप आहेत ते, आणि पहिल्या आरोपीला अटक करणं.